हलक्या वाहनांना टोल माफी अशक्य। मुंबई एंट्री पॉइंटवर टोल माफी अशक्य या मुद्द्यावरती एक्सप्रेस वेवरही टोल द्यावाच लागणार आहे अशी चर्चा होतीये। टोल माफीबाबत समितीची माहिती देण्यात आली आहे। हलक्या वाहनांनाही टोल माफी करणं अशक्य असल्याची समितीची माहिती समोर येतेय। हलक्या वाहनांना टोल माफी अशक्य असल्याचं या समितीत स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, एक्सप्रेस वेवरही टोल द्यावाच लागणार आहे अशा संदर्भात समितीमध्ये माहिती देण्यात आली आहे। काय अधिक माहिती या संदर्भात? स्वाती, मुंबईत जे 5 एंट्री पॉइंट आहेत टोल नाके, मुंबईत येण्यासाठी 5 ठिकाणी मुंबईकरांना ठाणेकरांना टोल भरावा लागतो येण्या जाण्यासाठी, ते टोल नाके, त्याचबरोबर मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा टोल नाका, या टोल नाक्यांवरती हलक्या वाहनांना टोल माफी देण्यासंदर्भात सरकार विचार करत होते। जवळजवळ सरकार सत्तेवर आल्यापासून या संदर्भातला सरकार दरबारी विचार सुरू होता। आपल्याला माहिती आहे 52 टोल नाक्यांवर टोल माफी दिलेली आहे सरकारने हलक्या वाहनांना। काही टोल नाके कायमस्वरूपी बंद केलेले आहेत, परंतु मुंबई आणि ठाणेकरांसाठी मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या आधी ही खुशखबर द्यायची असा प्रयत्न सरकारी पातळीवर होता आणि त्यामुळे सरकारने त्या दृष्टीने तयारी सुरू केली होती। एक समिती यासाठी स्थापन करण्यात आली होती की ही टोल माफी जी आहे ती टोल माफी देता येईल का। परंतु या समितीचा जो अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये अशी टोल माफी देणं शक्य नसल्याचं शिफारस जी आहे ती या समितीने केलेली आहे आणि प्रामुख्याने ही शिफारस करताना काही बाबी या समितीने समोर आणलेल्या आहेत। त्याच्यात ही टोल माफी करायची झाली तर जवळपास 17,000 कोटी रुपयांचा बोजा जो आहे तो बोजा राज्य सरकारवर पडणार आहे। त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सरकारला एवढ्या मोठ्या प्रमाणावर टोल माफीसाठी रक्कम देणं शक्य होणार नाही कंत्राटदाराला। दुसरी गोष्ट आहे ती या कंत्राटदारांबरोबर जी कंत्राट झालेली आहेत त्या कंत्राटांमधल्या कायदेशीर बाबी ज्या अशा आहेत त्या बाबी ही कंत्राट न्यायालयीन लढाईत सुद्धा हा निर्णय जो आहे ती टिकणार नाही हलक्या वाहनांना टोल माफी देण्याचा। अशा प्रकारच्या शिफारसी ज्या आहेत त्या या समितीने केलेल्या आहेत। त्यामुळे मुंबई महापालिका जी फेब्रुवारी मार्च मध्ये होईल आणि ठाणे महापालिका या निवडणुकीआधी मुंबईकरांना आणि ठाणेकरांना खुशखबर द्यायची टोल माफीची, हलक्या वाहनांना टोलमधून वगळून, ते जे करायचं होतं सरकारला ते होताना दिसत नाही आणि समितीच्या शिफारसी ज्या आहेत त्या शिफारसीमुळे सरकारसमोर निश्चितच आता अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत। नक्कीच दीपक, तर महापालिकेच्या निवडणुकीआधी टोल माफी देण्याबाबतचा सरकारचा हे विचार होता, मात्र समितीने हा विचार शक्य नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।